भांडण लागलं मीपणावरून, मी श्रेष्ठ की तू श्रेष्ठ. सध्याच्या काळात माणसाला सुद्धा मीपणा आठवतो. मीपणामध्ये आला की माणसाचं किती सज्जनत्व असू द्या, ते सज्जनत्व निघून जातं. मीपणामध्ये नाही आला पाहिजे, अहंकार मध्ये आला नाही पाहिजे. माणसाला मोठं व्हायचं असेल तर लहान व्हायला शिकलं पाहिजे. भगवान भोलेनाथांनी भगवान विष्णूचं कौतुक केलं का? भगवान विष्णूंनी स्वतः समर्पण केलं. भगवान, अंत नाही सापडत मला, या अग्निस्तंभाचा अंताचा शोध नाही लावू शकत. समर्पण केलं, स्वतः शरण आलेत. कारण आपण पाहतो, जो नम्रतेने राहील, जो लहान होऊन राहील, त्याला सगळ्या गोष्टी प्राप्त होत आहेत. आमच्या जगद्गुरु तुकोबाईंनी सुद्धा वर्णन केलंय, लहानपण देगा देवा. लहानपण कशासाठी पाहिजे? आपण मनाने मोठे आहेत, आपण पैशाने श्रीमंत आहेत, पण आपण जर लहान होऊन एखादी गोष्ट प्राप्त केली ना, तेवढ्या लवकर आपल्याला भेटते. फक्त लहान व्हायला शिकलं पाहिजे. माणसानं नम्र जगलं पाहिजे. माणूस किती मोठा असू द्या, पण अहंकार त्याच्यामध्ये जागा झाला, किती मोठा असला तरी त्याच्या पायाखालची धुळही त्याची नसते. तोच व्यक्ती जर नम्र असेल, नम्र असलेला व्यक्ती जगामध्ये त्याला कोणी पाठीमागे आणू शकत नाही. नम्र राहून, लहान राहून सगळ्या गोष्टी प्राप्त करून घेता येतात. माणूस मोठा होतो पहा, पण जेव्हा नम्रता अंतःकरणात मनात असेल, नम्रता असेल, ज्याच्या अंगी नम्रता आहे तो व्यक्ती कधी पाठीमागे राहत नाही. बोलणं चांगलं पाहिजे, नम्रता अंगामध्ये पाहिजे. कारण आपण पाहतो, बल बुद्धी सगळ्या गोष्टीची प्राप्ती करायची असेल, भोलेनाथाची उपासना करतोय, तुम्हाला वाटत असेल तुमचा सुद्धा मुलगा योग्य मार्गाने जावं, त्या मुलाला ज्ञानाची प्राप्ती व्हावी, त्यानं स्वतःच्या जीवनात स्वतःच्या पायावरती उभं राहावं, त्याला बल बुद्धी सगळ्या गोष्टीची प्राप्ती व्हावी. सगळ्या गोष्टीची प्राप्ती होते रोज सकाळी 6:30 वाजता आणि संध्याकाळी 6:30च्या, सायंकाळच्या वेळेला 6:30च्या दरम्यान रोज हनुमान चालीसेचा पाठ करायला सांगायचा. कारण लोक म्हणतात, मग ताई हनुमान चालीसा आम्ही म्हटली तर चालेल का? महिला मंडळ, हनुमान चालीसेमध्येच पुरावा आहे. जो यह पडे हनुमान चालीसा, असं नाही सांगितलं जो यह पुरुष पडे, नाही, जो यह स्त्री पडे असं नाही सांगितलं. जो यह पडे हनुमान चालीसा, होय सिद्धी साखी गौरीसा. या ठिकाणी जो व्यक्ती सकाळी 6:30च्या दरम्यान, सायंकाळच्या वेळेला 6:30ला हनुमानजीचा पाठ करेल, कारण भगवान उमानाथांचा 11वा अवतार म्हणजे भगवान हनुमंतराय आहेत. शंकर स्वयं केशरी नंदन, तेज प्रताप महाजगवंदन. भगवान भोलेनाथाचा 11वा अवतार म्हणजे हनुमंतराय आहेत. त्याच भगवंताला समर्पण करून, लहान होऊन सगळ्या गोष्टी प्राप्त करून घ्यायच्या आहेत. कथा श्रवण करत असताना आपण ज्या वेळेला विचार करतो, ब्रह्माजी असतील, भगवान विष्णू असतील, दोघांच्या मधील भांडण मिटलं, पण ब्रह्मदेव भगवान उमानाथांना खोटं बोलले. ब्रह्मदेव खोटं बोलल्यामुळे भगवान विष्णू, जगामध्ये या दोघांचा वाद चालू होता. भगवान भोलेनाथांनी सांगितलं ब्रह्माजीला, भगवान विष्णूला, भगवान भोलेनाथाला राग आला. ब्रह्मदेव खोटे बोलले म्हणून भगवान भोलेनाथांचा 3रा डोळा उघडला आणि ब्रह्मादेवांचं एक मस्तक उडून देण्यात आलं. जे मस्तक उडालं ना, त्याच मस्तक, ज्या ठिकाणी ते मस्तक घरंगळत खाली आलं, जे मस्तक घरंगळत खाली आलं त्या ठिकाणावरून त्याला 3 खड्डे पडले आणि त्यामधून सुद्धा एका नदीचा उगम पावतोय. त्या नदीचा उगम झालाय, तर अजून सुद्धा ते ठिकाण प्रचलित आहे. त्या ठिकाणी श्रद्धेय पंडितजी मिश्रा सांगतात, प्रदीपजी मिश्रा, त्या ठिकाणी अजून प्राणी पशु पक्षी तर सोडा, पण कुत्र सुद्धा त्या गंगेमधील पाणी प्राशन करत नाही, ते पाणी पित नाही. का? भगवान भोलेनाथाला ब्रह्मदेव खोटं बोलले म्हणून. माणसाला मोठं व्हायचं असेल, नम्र राहावं लागतं. जास्त ज्ञानी जे माणसं असतात का, ते कधीच बोलत नसतात. दादा, एक सुंदर असं वाक्य ऐकलेलं आहे मी, जो जास्त ज्ञानी आहे तो व्यक्ती आदरणीय होतो, त्याला आदरणीय लावलं जातं. जो ज्ञानी आहे, जो जास्त ज्ञानी, त्याला आदरणीय लावलं जातं. पण जो माणूस, जो व्यक्ती प्रेमळ आहे ना, त्याला पूजनीय लावलं जातं. आदरणीय पेक्षा पूजनीय होणं फार महत्वाचं आहे.
आदरणीय आपण म्हणतो, पण पूजनीय होणं फार महत्वाचं आहे. मला सांगा तुम्ही, एखाद्या झाडाला फळ लागलं नाही, आंब्याच्या झाडाला किती फळं आली ना, फळं आल्याच्या नंतर फळानं गच्च भरलेलं झाड खाली वाकलेलं राहतं, बरोबर का? खाली वाकलेलं राहतं, जमिनीकडे त्याचं लक्ष राहतं. पण एखादं झाड पहा तुम्ही, पपईचं झाड माहितीये ना तुम्हाला, ताडाचं झाड माहितीये, ताडाचं सरळ उंच जातं सरळ, पण त्या झाडाला किंमत नाही. जे व्यक्ती जास्त ज्ञानी असतात का, त्या माणसाची कायम नजर धरणी मातेकडे असते. पण ज्या माणसं अर्धवट राहतात ते कोणालाच बोलू देत नाहीत. लोकांना म्हणतो ना आपण, ताई यांनी असा प्रश्न विचारला, त्यांना तसा प्रश्न विचारला. ही माणसं अर्ध्या घागरी आहेत पहा. अर्धी घागर बडबड करते, गच्च भरलेली घागर कधीच बडबड करत नाही. ज्ञानी माणसं आहेत ते ज्ञानी माणसं कायम नम्र राहतात आणि तेच माणसं पूजनीय होतात. मग या जगतामध्ये सुद्धा आपल्याला मोठं होण्यासाठी नम्र होऊन राहावं लागतं. सासूबाईने एखादं काम सांगितलं ना, तेवढ्याच नम्रतेने केलं पाहिजे, तेवढ्याच नम्रतेने ऐकलं पाहिजे. कधी कधी पहा तुम्ही, घरातली सून आहे की मुलगी आहे ओळखायला येत नाही, पण कधी कधी घरात अख्ख्या गावाला माहिती राहतं या सुना सासवा सून आहेत म्हणून. भांडण पूर्ण त्यांचं चौकातच येतं पहा. मला सांगायचं, घराचं घरपण सगळं तुमच्या हातात आहे. दुसऱ्याची लेक जशी तुमची लेक तशी दुसऱ्याची लेक आहे. एखाद्या वेळेला भाजी तिच्याकडून मीठ जास्त होईल, कधीतरी तिखट जास्त होईल, पण ते जर तुम्ही तिला समजावून घेतलं तिची आई म्हणून, तर घरात कधी भांडण होत नाही. एक प्रसंग सांगितला जातो पहा. सासूबाईनं सुनबाईला सांगितलं, शेजारच्या मावशीकडे जा, चरवी घेऊन जा आणि त्या चरवीमध्ये ताक घेऊन ये. बोलणं किती महत्वाचं आहे का? ताक घेऊन यायला सांगितलं, ती चरवी घेऊन ताक आणण्यासाठी निघाली. ताक आणण्यासाठी निघाली, त्या दारामध्ये झाडून घेतो, त्या झाडू मारत होता. ती म्हणे, गंगू मावशी हातातला खरा टाक, दे मला ताक. गंगू मावशी म्हणे, अगं तू कोणाची गसून? ती म्हणे, मी हिची सून. अगं तुझी सासू कशी, तू कशी? अगं पूर्ण अंतरवालीमध्ये तुझ्या सासूबाईचं संस्कारी बाई म्हणून नाव घेतलं जातं, आणि तू अशी कशी तिच्या नशिबाला आली? ती म्हणे, ताकच केलं नाही, दिलं पाठवून, परत नाही देणार ताक. जशी सुनबाई घरी आली, विचारलं सासूबाईने, ताक आणलं का? म्हणजे नाही सासूबाई, त्यांनी सांगितलं की ताक केलं नाही. केलं नाही? अगं काल तर सांगितलं मला, 2 भांडे ताक झाले, तुला का दिलं नाही? तू काय म्हटले त्यांना जाऊन? ते झाडून घेत होते म्हणे खरेटानं. मी म्हणलं, गंगूबाई हातातला खरेटा टाक, दे मला ताक. असं बोलल्यावर देईल का म्हणे तुला कोणी? अगं माणसाचं बोलणं गोड पाहिजे, नम्रतेने जायला पाहिजे. बघ म्हणे मी कशी ताक आणते. सासूबाई निघाली. सुनबाई म्हणे, अहो सासूबाई चरवी तर घेऊन जा. सासूबाई म्हणे, माणसाचं तोंड गोड असेल तर चरवीची सुद्धा गरज लागत नाही. बघ म्हणे ताक कशी आणते. सासूबाई निघाली. ते गंगू मावशी किचन मध्ये काहीतरी काम करत होत्या. तेवढ्यात त्यांचं लहान लेकरू गोंडस बाळ दारामध्ये वट्ट्यामध्ये खेळत होतं. वट्ट्यावरती ते बाळ खेळता खेळता त्या लेकरांना या शांताबाईने उचलून घेतलं आणि गंगू मावशी, काय करता तुम्ही किचन मध्ये? अहो तुमचं एवढं सुंदर असं गोंडस बाळ आणि खुशाल तुम्ही एकट्याला बाहेर टाकलंय. 1-1.5 वर्षाचं बाळ, लहान लेकरू, चांगला दगड असेल, माणसाची एवढी नजर वाईट, दगडाला नजर झाली तर दगड फुटतो म्हणे, आणि तुमचं एवढं सुंदर लेकरू तुम्ही बाहेर टाकलंय. आजपर्यंत त्या लेकराचं वर्णन कोणीच केलं नव्हतं. खरं सांगू तुम्हाला, ढेकाळ्यात टाकलं थोडं खाल्लं यायचं असं लेकरू होतं. ते नाकातून गंगाजी म्हणा, पण तरी सुद्धा त्याच वर्णन केलं. तुमचं एवढं सुंदर लेकरून खुशाल त्याला बाहेर टाकले तुम्ही. त्याचं तोंड स्वतःच्या पदरानं पुसवत आतमध्ये घेऊन आल्या. गंगूबाईचं मन भरून आलं. आजपर्यंत माझ्या लेकराचं कौतुक कोणी केलं नाही. काय चांगल्या मनाच्या शांताबाई आहेत, काय चांगलं वर्णन केलं. माझ्या लेकरूचं स्वतःच्या पदराने तोंड पुसलंय. काय चांगल्या शांता काकू, तुम्ही किती मन तुमचं चांगलंय. बसा थोडं, घोटभर चहा घेऊन जा. काय म्हणे, घोटभर चहा मागितला होता की म्हणे, नाही हो जरा कामे, गडबडीचं कामे, मला जायचंय जरा. हाव जाऊ दे म्हणे, बसा. पाणी नाही टाकत, काय नाही, नुसत्या दुधाचा चहा देते. चहा केला, नुसत्या दुधाचा चहा पेली. चहा पिऊन झाला आणि तेवढ्यात शांताबाई म्हणतात, गंगू मावशी आव येऊ का आता? जरा महत्वाचं काम आहे. सुनबाईला भाकरी करायला सांगितल्यात, तिच्या भाकरी होईपर्यंत म्हटलं जरा जाऊन येते, चक्कर मारून येते, गंगूबाईचं काय चाललं काय नाही बघून. चालले आता, येऊ का म्हणजे जरा काम आहे. ती म्हणे, गंगू मावशी एक काम करता का शांताबाई? कालच ताक केलंय म्हणे, 2 भांडे भर ताक आहे, ताक घेऊन जाता का? ती म्हणे, आम्ही ताकासाठी आलेच नव्हते, ताकासाठी आले असते तर चरी घेऊन आले असते, मी चरीच नाही आणली म्हणे. चरवी आणली नाही म्हणून मी ताकासाठी आलेच नाही. खरी आली होती कशाला?
काय म्हणती, मी ताकासाठी आलेच नव्हते. गंगू मावशी म्हणतात, शांत काकू अहो एवढे का माणसं खाल्ले का, जाऊ द्या, तुमची चरवी नाही आणली म्हणून काय झालं, माझी चरवी घेऊन जा, वेळ भेटेल तेव्हा आणून द्या. मला सांगायचंय काय, चरवी तीच आहे, माणसाचं बोलणं बी तेच आहे, पण बोलण्यातला भाव वेगळा आहे. जी बाई चरवी घेऊन झाली, फक्त बोलण्यामुळे तिला ताक भेटलं नाही, पण जी चरवी घेऊन गेली नाही, त्या सासूबाईनं दुसऱ्याची जिचं ताक तिची चरवी घेऊन आली. माणसाचं बोलणं चांगलं असलं पाहिजे. बोलण्यामुळे सगळा घोटाळा होतो. घरात भांडण लागतं तोंड फटकळ म्हणून. सासू सुनाचे भांडण वाटतं ना तुम्हाला, आमच्या घरात कधी भांडण होऊ नये, ही काळाची गरज आहे. एवढा काळ वाईट आहे तुम्हाला सांगते. आपण म्हणायचो पहिल्या काळात सासरवास होता, पण आताही तेवढाच आहे. आमच्या शेजारची एक मुलगी आहे, 5 शेजारची, लग्न होऊन फक्त 2 महिने झालं, 2 महिने, पण स्वतःच्या सख्या सासूबाईनं त्या मुलीच्या चहामध्ये विष टाकलेल्या सासवा पाहिल्यात मी. एकुलत्या एक मुलाचे लग्न मोडवणारे स्वतःच्या आईनं लेकाचं लग्न मोडावं, आम्ही प्रकरण पाहिलेत. मला सांगायचंय, स्वतःचा प्रपंच व्यवस्थित लेकाचा होऊ दिला नाही, करताय कशासाठी हेच कळत नाही. ज्या सुनेच्या हातात जायच्यात काही दिवसांनी या चाव्या, ज्या सुनाला आपल्या मुलाला सांभाळ करायचा आहे, पुढे वंश सुद्धा त्यांनाच वाढवायचा आहे, मग त्यांच्या हाती नाही देऊन त्यांना नाराज करून उपयोग काय आहे. जोपर्यंत तुमचं कर्तव्य होतं तोपर्यंत तुम्ही पार पाडलंय, पण ज्या दिवशी तुमच्या लक्षात आलं ना आमची सुनबाई सगळा परिवार प्रपंच सांभाळू शकते, त्या दिवशी तुमची लेक म्हणून तिच्या हातात चाव्या द्यायच्या. तुझं किचन, तुझी शेती आणि तू, आजपासून फक्त जेवणापुरतं मी विचारणार. कशाला जाता किचन मध्ये, किती पळ्या तेल घातलं भाजीला आणि किती चहाला साखर, कशाला विचारता, काय करायचं तुम्हाला विचारून. 50 ओलांडली माणसाने की सोडून द्यावं. एक का राजे महाराजे पहिल्या काळात कानावरचा केस पांढरा झाला की सोडून द्यायचे, एक केस, आता पूर्ण पांढरी होतात, परत डाय करू करू प्रपंच चालूच आहे. 51 बाबा बा वन याचा अर्थ काय, कथेला येऊन बसा, आता देवा देवा करत बसा. 53 कसं निघून जातं लक्षात येत नाही. लेकरांना तरी समजना, लेकर चोप देतात तरी सुद्धा आपल्याला कळत नाही. बोलण्यामुळे सगळी भानगड होते. पहा, बोलणं चांगलं असावं, कारण लग्न होईपर्यंत पहा वडिलाला टेन्शन आहे, लग्न झाल्यावर मालकाला सुखानं जगू देत नाहीत. आता कधी कधी कोणतीच गोष्ट विचारल्याशिवाय एवढं धाका ठेवणं काही कामाचं नाही. बाईनी बाईसारखं राहावं, माणसानं माणसासारखं. किती दाडशीन, किती हुशार, किती मोठी बाई शिकली तरी सुद्धा घरातले सगळे काम तिला संस्कारासारखे तिला काम आलेच पाहिजे. बाई मोठी झाली, बाई शिकली, बाई खूप 1.5-2 लाख रुपये महिना कमवायला लागली, याचा अर्थ असा नाही की ती पैसेच खाणारे. संस्कारी बाईचे लक्षण आहेत, घरातले सगळे काम तिला आले पाहिजे, प्रत्येक गोष्ट तिला करता आली पाहिजे. पाहुणे आल्याच्या नंतर न सांगता तिनं पाण्याचा ग्लास आणि चहाचा कप घेऊन आलीच पाहिजे. सांगण्याची वेळही नाही पडली पाहिजे. ती महान पतिव्रता आहे, ती खरी पतिव्रता. पतिव्रता धर्म तीच पाळते जिला किंमत आहे, जिला संस्कार आहेत. 4-4 वेळा जर सांगावं लागत असेल, पाहुणे आले चहा टाक, पाहुणे आले चहा, दिसत नाही का तुम्हाला, उपयोग नाही काही. न सांगता तुम्हाला कळायला पाहिजे. एका घरात 3 मुली होत्या. पहा हा प्रसंग ऐका फक्त. 3 मुली होत्या, एक होती तुतानी, एक होती गेंगाणी, एक होती बोबडी. तिघीच्या 3 तर होत्या. आज कढी खाल्ली म्हणून मला आठवणीत आलं बरं, कढी खाल्ली ना. तिघीच्या 3 तरा होत्या, एक होती तुतानी, एक होती गेंगाणी, एक होती बोबडी. लग्नच जमना. बापाने एवढी स्थळ पाहिली, एवढे बेजार झाले. वडील 50 वर्षाचे. मग नंतर एक शेवटचं स्थळ पाहिलं, सख्या बहिणी सख्या जावा एकाच घरात. मुलीनं एक काम करा म्हणे, आता पाहुणे पाहायला आले, दरवेळेला पाहुणे आले की काहीतरी बोलले की भानगड व्हायची, लग्न मोडायचं. पाहुणे आले, उद्या शेवटचा प्रयत्न आहे. पाहुणे आल्याच्या नंतर कोणी शब्दही बोलायचा. पोरी म्हटले, पप्पा मी ताईत नाही बोलणार. दुसऱ्या दिवशी पाहुणे आले, सकाळी उठल्या, स्नान केलं, सुंदर साड्या घातल्या, पंचपक्वानाचं भोजनाचं ताट, मुलगा मुलाचे मामा सगळे आलेले होते. मुलाचे मामा आले, सकाळी नाश्ता झाला, दुपारची वेळ झाली, जेवणाची वेळ. पंचपक्वानाचं भोजनाचं ताट, पुरणाची पोळी होती, कढी होती, आमटी होती, बासुंदी होती, ज्वारीची भाकरी होती, बाजरीची भाकरी होती, वांग्याचं भरीत होतं, बटाट्याचं भरीत होतं, पापड होता, लोणचं होतं, कैरी होती, गुलाबजाम होते, जिलेबी होती, बासुंदी होती. तोंडाला पाणी तोंडाला पाणी सुटत येऊ नका. पंचपक्वानाचं भोजनाचं ताट, जेवणासाठी बसले. मुलाचे मामा म्हणतात, सकाळपासून आलो, एकही पोरगी बोलना.
मुक्यात नसतील, मुक्या असले तर कसं करा, काय करायचं, लग्न होईपर्यंत काही करून जेवण होईपर्यंत म्हणे पोरींना बोलतं करायचं. आपण म्हणत नाही का 12 गावचं पाणी पिलेलं, ते पोराचा मामा 1200 गावचं पाणी पिलेलं होतं. पण काही करून जेवण होईपर्यंत पोरींना बोलतं करायचं. जेवायला बसले, सुंदर जिरा मोहऱ्याची कढी, पत्त्याची कोथिंबीर टाकून, कढीपत्ता टाकून, जिरा मोहऱ्याची फोडणी दिलेली कढीची वाटी. कढी कळते ना, कढी मस्त लागते. पहा आज खाल्ली आम्ही कढी. कढी असा पदार्थ आहे, कढीमध्ये 5 बोटं बुडून कढीचा फुरका मारल्याशिवाय कढीची चव कळत. मग कढी खाणारा शहरातला असू द्या किंवा खेड्यातला किंवा अंतरवालीतला, कुठलाही असू द्या, फुरका मारावा लागतो. नसल लक्षात येत, उद्या कढी करा, फुरका मारा, मग माझी आठवण काढा. जशी मामानं 5 बोटं कढीमध्ये बुडवली, मामाने असा फुरका मारला, मामा म्हणतात वा काय कढी झाली. अशी कढी मी आजपर्यंत खाल्ली नव्हती. काय काय घातलं असेल या कढीला, कोणी केली असेल ही कढी, जी स्तुती ऐकली. कढी केली होती, पातीलच उचलून पळत सुटली. बाई 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 ताय तंग तुम्हाला तकाल पतून धामाधूम झाले. त्यात देव घातलं, मिऊ घातलं, देऊ का तुम्हाला पली पली, वालू का कली, घ्या ना थोली थोली. मामाने डोळे पांढरे केले. बर तिचं बोललं ऐकून दुसरीन शांत बसाव की नाही. ती म्हणती आग काय कशा कक्षाला बोलली. एवढंच बोलायला तिनं अर्धा तास घातला. पण तिचं बोलणं ऐकून तिसरीनं ग बसाव की नाही. ती म्हणती काय केलं तुम्ही, सांगितलं होतं ना बोलू नका, बोलण्या जमण्यानं मोडणं कळणं का नाही तुम्हाला. जेच पाहुणे ताटावरची उठून पळाले, त्यांनी अजून अंतरवालीचं तोंड पाहिलं नाही. मला सांगायचंय काय तुम्हाला, बोलण्यावरून घोटाळा होतोय. माणसाचं बोलणं असावं साच आणि मवाड, इतुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. बोलणं माणसाचं चांगलं असावं. ज्या वेळेला संत सांगतात भगवान परमात्माची प्राप्ती करायची ना, व्यास महाराजांनी वर्णन केलंय, नम्र होऊन राहावं लागेल. ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू मध्ये भांडण लागलंय, तर भगवान उमानाथांना सुद्धा राग येतोय. ब्रह्मदेवाचं मस्तक उडवण्यात आलं. यानंतर ज्या वेळेला भगवान परमात्माची प्राप्ती करून घेण्यासाठी नम्र राहायचं, पण राहावं कसं. तुम्हाला समुद्राच्या पत्न्या माहिती आहेत का? समुद्राच्या पत्न्याची नावं माहिती आहेत का? समुद्राच्या पत्न्या, महासागराच्या पत्न्या. समुद्राच्या पत्न्यांची नावं आहेत गंगा, सिंधू, यमुना, कावेरी. माहिती आहेत ना? या सगळ्या जणी समुद्राला म्हणजे त्यांच्या पतीला भेटण्यासाठी जातात. पण जात असताना एक दिवस त्या समुद्राने विचारलं, दरवेळेला तुम्ही मला भेटण्यासाठी येतात, पण मला घेऊन काहीच येत नाहीत. म्हणे का? ते म्हणे आणतो ना आम्ही. काय आणतो? कोणाची घरं, दार, झाड, फुले, फळ या गोष्टी घेऊन येतो. समुद्राने इच्छा व्यक्त केली. त्यांच्या पत्नीला सांगितलं आता दुसऱ्या वेळेस येताना एक काम करा की मला येताना लव्हाळा घेऊन या. लव्हाळा, लव्हाळा माहिती आहे तुम्हाला? पाण्यात येतो पा लव्हाळा. लव्हाळा घेऊन या. किती महापूर आला, महापुरामध्ये घरं वाहून जातील, जनावरं वाहून जातील, आपली झाडं वाहून जातील, राहण्याची घरं वाहून जातील, पण त्या महापुरामध्ये लव्हाळा कधी वाहत जात नाही. जेवढा महापुरानं खाली वागतो आणि पाण्याचा पूर निघून गेला की परत नव्यानं उमलतो, परत तेवढाच टाईट होतो. सांगायचंय काय, माणसानं तेवढं नम्र होऊन राहिलं पाहिजे. व्यास महाराज सुंदर असं वर्णन करतायत, लव्हाळ्यासारखं राहावं. कारण जीवनामध्ये माणसाला मोठं व्हायचं असेल, भगवान दत्तात्रयांचं रूप आठवा. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. दत्तात्रयांच्या जीवनामध्ये 24 गुरु केले होते. किती? 24 गुरु. याचा अर्थ काय? दत्तात्रय भगवंतांनी आपल्यासाठी सांगितलंय, ब्रह्मा विष्णू महेश तिघांचं एक रूप म्हणजे दत्तात्रय भगवान आहेत. पण माणसाला एखाद्या व्यक्तीकडून जी गोष्ट शिकण्यासाठी भेटेल आपण त्याला गुरु मानू शकतो. तो आपला गुरु आहे. जीवन जगण्याचा एक शब्द जरी आपल्याला कोणी सांगितला महत्वाचा, तरी तो आपला गुरु आहे. 24 गुरु केलेले आहेत. संतांचे फार मोठे उपकार आपल्या जीवनामध्ये आहेत. भगवान शिवजींना ज्या वेळेला राग येतोय, भैरवाची उत्पत्ती केली जाते. त्याच भैरवाची उत्पत्ती करून ब्रह्मदेवाचं मस्तक तुटून जे मस्तक घरंगळ येतं, कर्मनाशा नावाची नदी तयार होतीये, ती उत्पन्न होती. तुम्हाला अगोदर सांगितलं, तिचं पाणी पशु पक्षी सुद्धा प्राशन करत नाहीत.
तेच मस्तक पुढे आल्याच्या नंतर ज्या वेळेला त्याचं वडाचं झाड बनलं, वडाचं झाड, पिंपळाचं झाड आणि बेलाचं झाड, ब्रह्मा विष्णू आणि महेश, वडाचं झाड, पिंपळाचं झाड आणि बेलाचं झाड, या झाडांची पूजा उपासना केल्याच्या नंतर सुद्धा भगवंताची प्राप्ती होते. पिंपळाच्या झाडाखाली 21 दिवस तुम्ही जर तेलाचा दिवा जाळला ना, कधीच तुम्हाला किती मोठं संकट आलं तरी सुद्धा ते संकट तुमच्यावरती कधी घात करत नाही. पिंपळाच्या झाडाखाली 21 दिवस तेलाचा दिवा जाळल्याच्या नंतर खूप मोठं महत्व आहे. यानंतर ज्यामध्ये भगवान परमात्माचं वर्णन करत असताना यामध्ये त्यांच्या पूजनाचं, पितृदोषामधून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तरी सुद्धा पिंपळाच्या झाडाचीच पूजा करावी लागते. पितृदोष आपण म्हणतो ना, पूर्वजांचा दोष लागला, घरामध्ये सुख समाधान नाही, कधीतरी वाटतं घरामध्ये कुणीतरी आत्महत्या करून गेलेला आहे, घरामध्ये कोणीतरी फाशी घेतली, कोणाच्या स्वप्नात ये, मन शांत राहत नाही, कधी पहा असमाधानी असतात, असमाधानी असतात. त्यांना सुद्धा शांतता लाभण्याचं काम पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याच्या नंतर ते घर सुद्धा प्रसन्न होते. कारण आपण पाहतो काही ठिकाणी एक अडचण असते. ज्या वेळेला व्यास महाराजांनी 18 पुराणांची रचना केली होती, 18 पुराणांची रचना केली, आणि ते पुराणांची रचना केल्याच्या नंतर तरी सुद्धा व्यास महाराज स्वतः असमाधानी होते. असमाधानी असताना त्यांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला, एवढं मोठं महाभारत सारखा ग्रंथ मी निर्माण केलाय, चुकीचं काम केलं होतं म्हणून मन समाधानी राहत नव्हतं. एवढा मोठा ग्रंथ मी निर्माण केलाय, तयार केलाय, तरी सुद्धा माझ्या मनाला शांतता लाभत नाही, तरी सुद्धा एकाग्र चित्त होत नाही, तरी सुद्धा असमाधानता माझ्यामध्ये आहे. यासाठी काय करावं लागेल असं मनामध्ये यायला आणि नारदांचं आगमन व्हायला एक झालं. बोलिये नारद महाराज की. नारद मुनींचं आगमन झालं आणि नारदांचं आगमन झाल्याच्या नंतर नारद मुनी सांगितले, व्यास महाराज मी सांगू शकतो तुमचं असमाधानतेचं कारण काय आहे. म्हणजे कोणतं कारण? महाभारत सारखा ग्रंथ तुम्ही निर्माण केलाय, पण या ग्रंथाचं वर्णन जर आपण केलं ना, ज्या लोकांना भावकीचं भांडण शिकायचंय, ज्यांना राजकारण शिकायचंय, ते लोक नक्कीच महाभारत नक्कीच स्वतः वाचतील, पण त्यामधून चांगल्या गोष्टी घेण्याच्या ऐवजी वाईट गोष्टी लोक घेतील. श्रीमद भागवत महापुराण कथेचं आयोजन करतात, पहा, शिव महापुराण कथेचं आयोजन करतात, राम कथेचं आयोजन करतात, पण महाभारत कथेचं आयोजन कधी केलेलं पाहिलंय का? महाभारत कथेचं जीवनामध्ये लोकांना भांडण शिकायचं असतील तर महाभारत नक्कीच वाचतील, पण तुम्ही समाधानी या गोष्टीसाठी नाहीत. कलियुगामध्ये ज्याच्या कानावरती ग्रंथ पडेल, हे शास्त्र पडेल, अशांचा सुद्धा ज्यांना परमार्थ करण्यासाठी वेळ भेटत नाही, त्यांच्याही जीवनाचा उद्धार झाला पाहिजे असं शास्त्र तयार करा. महाभारत आहे, मुलीला पाहुणे पाहण्यासाठी आले, विचारण्याचा प्रश्न चालतो, विचारतात किती शिकली, काय नाव तुझं, मामाचं नाव काय, हे तुझं गाव कोणतं, शिक्षण किती झालं, काय येतं. पाहुण्यांनी विचारलं परमार्थामध्ये नेमकी वाटचाल कशी आहे. ती म्हणे गुरुचरित्राचं पारायण केलंय, ज्ञानेश्वरीचं पारायण केलंय, त्याच्या पुढे श्रीमद भागवत कथा, शिवमहापुराण कथा, रामकथा, देवी भागवत कथा, सगळ्या ग्रंथाचं चिंतन केलंय, रोज हरिपाठ म्हणते, रोज हनुमान चालीसा म्हणते. पाहुण्यांनी विचारलं मग महाभारत कधी वाचलंय का? त्या मुलीनं उत्तर दिलं, महाभारत अजून कधी वाचलं नाही, पण लग्न होऊन सासरी आल्यावर तेवढं चालू करायचं. मला सांगायचंय काय तुम्हाला, व्यास महाराजांच्या असमाधानतेचं कारण सुद्धा नारदांच्या लक्षात आलंय. नारदांनी विचारलं, व्यास महाराज विचारतात, नारदजी तुम्ही म्हणतात दुसरा ग्रंथ निर्माण करा, तयार करा. तो ग्रंथ निर्माण करत असताना वृद्धापकाळाकडे माझी वाटचाल चालू झालीये, या ग्रंथाची उत्पत्ती माझ्या हातनं शक्य होईल का, माझ्याकडनं शक्य होईल का? त्यावेळेला नारदांनी उत्तर दिलं, संताची संगती, भगवंताचं नामचिंतन आणि भगवान परमात्माचं नामचिंतन करत असताना संताची संगती जर लाभली ना, तर तुका म्हणे वृद्ध होती तर रे. किती वृद्ध व्यक्ती असू द्या,
कधी कधी पहा म्हातारी माणसं एवढे नाचतात, एवढे चांगले नाचतात की तरुण पोरांना सुद्धा लाजवतील, एवढं सुंदर पाऊल खेळतात. नारद मुनी सांगतायत तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. संताच्या संगतीमध्ये आणि भगवंताच्या नामचिंतनामध्ये एवढी मोठी ताकद आहे, एवढा महिमा आहे की वृद्धापकाळाकडे जरी तुमची वाटचाल चालू झाली तरी सुद्धा तुमच्या हातनं तो ग्रंथ लिहिणं शक्य होईल. मग त्याच ग्रंथाला प्रारंभ करत असताना व्यास महाराजांनी भगवान गणपती बाप्पाचं आव्हान केलं. गणपती बाप्पा ही लिखाण करण्यासाठी होते, व्यास महाराज सांगण्यासाठी. तेच सांगत असताना, लिहित असताना एक एक श्लोकाचं महाधन असं करत करत 18,000 श्लोकाचं महाधन तयार झालं. त्याचं नाव आहे श्रीमद भागवत महापुराण कथा. व्यास महाराजांनी श्रीमद भागवत महापुराण कथेची उत्पत्ती केली. तर त्यानंतर आपण जर विचार केला, सगळ्यात पहिले वारकरी कोण असतील तर ते भगवान भोलेनाथ आहेत. भगवान भोलेनाथांनी सुद्धा भगवान प्रभू रामचंद्राचं नामचिंतन करावं. भगवान भोलेनाथाच्या जटेमधून या ज्ञानगंगाची उत्पत्ती आहे. भगवान भोलेनाथांसाठी म्हटलं जातं. सुंदर असं भजन आहे, ते भजन आपण सर्वांनी पाहू. 5 मिनिट सगळ्यांनी उठून उभे राहायचंय.